मोरे दादा यांच्याकडून हे पारितोषिक स्वीकारत आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या, जरा जोरदार. धन्यवाद साहेब, धन्यवाद. किशोर मोरे दादा, आपण आलात आणि हा सुंदर कार्यक्रमाला भेट दिल्या त्याबद्दल धन्यवाद. सुप्रियाताई पवार यांनी आमंत्रित व्हायचंय. सुप्रियाताई पवार यांनी मंचावर आमंत्रित व्हायचंय. प्रेम मिश्रा साहेब यांचं आगमन झालं. जरा जोरदार टाळ्या होत्या प्रेम मिश्रा यांच्यासाठी. संतोष थोरात साहेब यांनी मंचावर आमंत्रित व्हायचंय. कमिटी न्यू आदर्श मित्र मंडळ यांची ही प्रेमाची शाल सदिच्छा भेट ही सुंदर अशी जोरदार टाळ्या होत्या. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला भेटी दिल्या आहेत हंसराज कासारे साहेब, किशोर मोरे साहेब, हेमाताई कासारे यांच्यासाठी जरा जोरदार आणि बहारदार टाळ्या. असंच स्नेह, असंच प्रेम, असंच मैत्रीपूर्ण संबंध आयुष्यभर राहो. धन्यवाद. आणि शुभेच्छांची भेट आहे. विकास परिवर्तन पॅनल, कपिलवस्तू कमिटी आणि न्यू आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीनं हे सन्मान चिन्ह आपण प्रेम मिश्रा यांना देत आहोत. जरा जोरदार टाळ्या होत्या, जरा जोरदार आणि बहारदार टाळ्या. सर्व कलाकारांना विनंती आहे की आपण असं नसतं व्हायचंय. कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि एक बक्षीस आपण धन्यवाद, धन्यवाद. अनास अहमद यांनी यायचं लवकर, पटकन. शाबास. जरा जोरदार टाळ्या होत्या. या मुलांनी खेळात भाग घेतला होता. 5 रुपयाचा दंडही भरावा लागला होता. 5 रुपयाचा दंडही भरावा लागला होता. एके दिवशी परळच्या नाक्यावरून जाताना रामजी बाबांच्या दृष्टीत माता रमाई बनली आणि रामजी बाबांनी ठरवलं की हीच माझ्या घरची सून होणार, हीच माझ्या घरची सून होणार. आणि मग त्या भाजीच्या मंडईत बाबासाहेबांचं लग्न लागलं. काय असेल होते लग्न बाबासाहेबांचं भाजीच्या मंडईत. आज आपण आपल्या लग्नाला 5 लाख, 10 लाख, 25 लाख असे खर्च करतो, पण तो संसार काही वेगळाच होता. तो संसार फुलू लागला. बाबासाहेब माता रमाला एवढंच म्हणायचे की अगं रमा, तू माझ्या जीवनाची एकटी सोडलीस गाडी. अगं रमा, तू माझ्या जीवनाची एकटी सोडलीस गाडी. अगं घास नाही सुखाचा ना दाग दागिना साडी. अगं घास नाही सुखाचा ना दाग दागिना साडी. अरे उपास तापास भोगून तू माझी तब्येत ताडी. अरे उपास तापास भोगून तू माझी तब्येत ताडी. अगं रमा, एवढ्याच्या झोपडीला बनवलीस तू आंबेडकरी बाडी, तू आंबेडकरी बाडी. सर्वांना मानाचा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले पिता, आपले मार्गदाता. हे जरी प्रज्ञासूर्य असले तरी माझी रमाई ही चंद्रमा होती. बाबासाहेब आंबेडकर जरी प्रज्ञासूर्य असले तरी माझी रमाई ही चंद्रमा होती. ते जरी ज्ञानाचा दिवा होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा दिवा होते, तर त्याच दिव्याची माझी रमाई वाती होती.
ढोलकी वादक अरविंद मयेकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या, जरा जोरदार आणि महान बऱ्याच चित्रपटात दादाने ढोलकी वाजवलेली आहे. राजेश चिखलकर महाराष्ट्राचे लाडके ढोलकी वादक म्हणतात ना, भीम बाणापासून मराठी पाऊल पडते पुढे, मराठी बाणा याचा सर्व अशा कलाकारांच्या संचात राजेश चिखलकर हे म्हणतात ना, मोठं नाव आहे, शिखरावरचं नाव आहे. जरा जोरदार टाळ्या राजेश चिखलकर.
ताई जरा टाळ्याहून जाऊन दे. अहो दादा अहो आबा जरा सरकून बसा तुम्ही सरकून बसा जागा आहे का बाजूला तुमच्या बाजूची माझी सीट जरा सरकून बसा तुम्ही तुमच्या बाजूची माझी सीट वचन वाला तुम्ही सकाळी मदत बोलूया बेटा वचन वाला तुम्ही सकाळी मदत बोलूया बेटा अगं ताई अहो बाबा जरा सरकून तुम्ही सरकून जरा सरकून तुम्ही सरकून जरा जरा सरकून तुम्ही सरकून 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 जरा सरकून बसा की नीट जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट साडा पाचशेची तुम्ही नोट जरा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट जरा सरकून बसा की नीट साडा पाचशेची तुम्ही नोट जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट आता चोलीत चाललाय खोटं जरा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट. या ताईंसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा जोरात. बस एवढ्याच कमी आहेत तर महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. विकास परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष सन्माननीय राकेश मिश्रा यांच्याकडून या गाण्यासाठी पारितोषिक आले. जरा जोरदार टाळ्या होत्या. त्यासोबत आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत. आपण फुले का देतो माहित आहे. जे उठाना जमत नाही ते फुले बोलतात. उठाना जमत नाही ते फुले बोलतात. मनातल्या भावना त्या रंगातून तोलतात. मनातल्या मांगल्याना म्हणतात ना मांगल्याचा गंध असतो. मनातल्या फुलांना मांगल्याचा गंध असतो. शुभेच्छा देताना किती मोठा आनंद असतो. किती मोठा आनंद असतो. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर ज्याला जरा जोरदार आणि भारदार टाळ्या होत्या. आपला अमूल्य वेळ असा आमच्या ह्या विकास परिवर्तन पॅनल राकेश मिश्रा यांच्या सर्व हा मित्र परिवार हा सगळा मित्र परिवार एकत्रित आहे. कारण कपिल वस्तू कमिटी आदर्श मित्र मंडळ यांच्या प्रेमाखातर आणि आजचा हा सुंदर सोहळा पुन्हा एक बार आजच्या झाला तर नसता तर बुद्ध आणि फुलांचे शब्द कुणी झेलले असते. अरे या पोथी पुराणातील किडाने कधीच आम्हाला अजगर होऊन गेले असते. कधीच आम्हाला अजगर होऊन गेले असते. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला ना घडणारे जीवनाचे घडवून भीम गेला वादळ विषमतेचे
सांगा पुढारी होईल का माझा भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई अशी भीमाची करणी जिच्या जगात बोलत नाही अशी सबोधन गणिताची अशी सबोधन गणिताची होती माहिती माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी बोला भीमराया वाणी आहो भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का नितीन तांबे यांच्याकडून नमदान आलेले आहे. मनस्वी महेंद्र बामणे, दिव्यांश विनोद बामणे यांच्याकडूनही धम्मदान आलेलं आहे. त्याच्यावर मोहन दादा, सुनील दादा आणि सुजय सुनीता सुनील शेडके यांच्याकडूनही. हॅलो, यूट्यूब चॅनलवर येणार आहे. विकास परिवर्तन पॅनल, कपिल वसू कमिटी, न्यू आदर्श मित्र मंडळ आणि विकास परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष सन्माननीय राकेश मिश्रा साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने आजचा हा सुंदर संगीताचा राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला आहे कोणाचे योगदान आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान आहे दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान आहे दिव्याच्या गाडीला राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला राजाराणीच्या जोडीला पाच मजली माळीला आहे कोणाचं सांगा कोणाचं आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान आहे दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान आहे दिव्याच्या गाडीला कुळाचा भिकारी अकाली भलदारी या माणीत गाडीचा आबा शंकर मल्हारी कुळाचा भिकारी अकाली भलदारी या माणीत गाडीचा आबा शंकर मल्हारी जत्रा मनुष्य करतोस तुझ खेड्याच्या वाडीला जत्रा मनुष्य करतोस तुझ खेड्याच्या वाडीला
आहे कुणाचं बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी कोणाचं गहिमा चित्रपत्र चालला त्याला करतोय सलाम पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी कोणाचं गहिमा चित्रपत्र चालला त्याला करतोय सलाम आता महाग तू येड्या आता मुलीनं गाडीला आता महाग तू कोणाचं योगदान आहे कुणाचे योगदान गाडीला तुम्हाला म्हणायचं आहे भीम बाबाचं योगदान लाल दिव्याचं गाणार का तुम्ही हा मी विचारतो आधी आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला मधली माडीला राजा राणीच्या जोडीला मधली माडीला आहे कुणाचं योगदान सांग कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे 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 कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज
कुणाची सरदार आम्हाला काय कुणाची देव देसन धर्मापायी प्राण देसन आधी शूराने सरदार आम्हाला काय कुणाची तलवारी सी लगी न लागत सरली अशी पहाडी देव देसन धर्मा पायी प्राण देसन सरदार आम्हाला काय कुणाची प्रतापराव गुजरात महाराजांचं आज्ञापत्र सुटलं कर स्वराज्यावर वारंवार चालून येणारा गणिबास धुळीत मिळवल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नये आणि मग दगडांच्या देशात देवा वरदा सोजना भद्रा गोदावरी एकपणाचे धरती पाणी मातीच्या गाजरी जवाब देती भाद्रीचा सिंह जातो